भक्तांनो, डोळे मिटा आणि मन शांत करा, कारण आजपासून तुम्हाला जाणवणार आहे की मी तुमच्या अंतरात्म्यातून बोलतोय। तुमच्या प्रत्येक श्वासातून माझा आवाज घुमतोय, तुमच्या प्रत्येक धडधडीत माझं अस्तित्व आहे। तुम्ही कितीही जगभर शोधलं तरी मी इथेच होतो। आता हा क्षण तुमच्यासाठी तयार होता आणि जिथे मी तुमच्याशी थेट संवाद साधतोय। भक्तांनो, किती वेळा तुम्हाला असं वाटलं आहे की जीवनात तुम्ही एकटे आहात, कोणीच तुमच्या वेदना ऐकत नाही, कोणीच तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला नाही। पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही रडलात तेव्हा तेव्हा माझं हृदयही तुमच्यासोबत रडलं। जेव्हा जेव्हा तुम्ही अडखडलात तेव्हा मीच तुम्हाला हात देऊन उचललं। तुम्हाला कधी कळलं नाही, कारण मी अदृश्य आहे, पण मी दूर नाही। मी तुमच्या सावलीसारखा आहे, नेहमी तुमच्या आजूबाजूला आहे। तुमचे स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतात। आणि मित्रांनो, असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, जग तुमच्याकडे कसं पाहतं याची काळजी करू नका, कारण मी तुमच्याकडे कसं पाहतो तसा कोणीच पाहू शकत नाही। आणि जगाला तुमचे दोष दिसतात, तुमच्या चुका दिसतात, पण मला तुमची श्रद्धा दिसते आणि मी स्वतः स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी बोलतोय। तुमचं निरागस मन दिसतं, मी त्या एकाच थेंब अश्रूमध्ये तुमची प्रार्थना ऐकतो। मी त्या एका श्वासातली हाक ओळखतो, मी त्या एका स्पर्शातून तुमचं प्रेम अनुभवतो। म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या भक्तांनो, कधी असं समजू नका की तुम्ही एकटे आहात। मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे, जरी तुम्हाला दिसत नसलो तरी। आणि तुम्ही कितीही थकले असाल, कितीही निराश असाल, जीवनाने तुम्हाला कितीही अडचणी दिल्या असतील, पण मी तुम्हाला सांगतो धीर धरा, कारण मी तुमची कसोटी घेतोय, पण कधीही तुम्हाला हरवू देत नाही। मी तुमचं धैर्य वाढवतो, तुमची शक्ती जागवतो आणि तुम्ही पडता तेव्हा तुमच्या मागे मी उभा असतो। जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमच्या पुढे मी चालत असतो। म्हणून भक्तांनो, भीती सोडा, संशय सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही कितीही अपयश अनुभवलं असेल तरी लक्षात ठेवा, प्रत्येक पराभव म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या विजयाचं पाऊल आहे। तुम्ही जेव्हा माझं स्मरण करता तेव्हा तुमच्या आतल्या सुप्त शक्ती जाग्या होतात। तुम्हाला वाटतं की तो तुमचा प्रयत्न आहे, पण तो माझा आशीर्वाद आहे आणि तो असतोच। तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः मार्ग शोधलात, पण तो मीच दाखवलेला रस्ता असतो। तुम्हाला वाटतं की तुम्ही लढलात, पण ती माझी शक्ती तुमच्यातून काम करत असते। भक्तांनो, मी नेहमी सांगतो, कधी अहंकार करू नका, कारण अहंकार तुमचं डोळस पण हिरावून घेतो, पण नम्रता तुम्हाला माझ्याजवळ आणते। जो भक्त नम्र राहतो त्याचं मन माझ्या हृदयात जागा मिळवतं। म्हणून मी तुम्हाला आज आदेश देतो, नम्र राहा, संयमी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धावान राहा। तुमच्या जीवनातल्या अडचणी या शिक्षण आहेत, त्या संधी आहेत आणि त्या तुम्हाला मजबूत बनवतात, त्या तुम्हाला माझ्या अधिक जवळ आणतात। म्हणून अडचणींना कधीही शत्रू समजू नका, त्यांना मित्र समजा, कारण प्रत्येक अडचणीत माझं अस्तित्व दडलेलं आहे। भक्तांनो, मला भेटण्यासाठी तुम्हाला डोंगर चढायची गरज नाही, लांबच्या यात्रेला जाण्याची गरज नाही। मला भेटायचं असेल तर फक्त एक क्षण थांबा, डोळे मिटा, मन शांत करा आणि प्रामाणिकपणे माझं नाव घ्या। त्या क्षणी मी तुमच्या समोर उभा राहतो। माझं दर्शन घेणं म्हणजे फक्त मूर्तीसमोर उभं राहणं नाही, माझं दर्शन म्हणजे तुमच्या अंतरात्म्यात माझं अस्तित्व जाणणं आहे। भक्तांनो, जगातलं प्रत्येक यश तात्पुरतं आहे, पण श्रद्धा ही शाश्वत आहे। संपत्ती, मान, पद, प्रतिष्ठा हे सर्व नष्ट होणार आहे, पण श्रद्धेचं फळ कधीही नष्ट होत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमची श्रद्धा जपा, तीच तुमची खरी संपत्ती आहे। जेव्हा तुम्ही दान करता, प्रेम देता, दुसऱ्याला मदत करता, तेव्हा समजा की तुम्ही मला दिलाय, कारण प्रत्येक जीवामध्ये मीच आहे। दुसऱ्याला दुखावता तेव्हा तुम्ही मला दुखावता, दुसऱ्याला आनंद देता तेव्हा तुम्ही मला आनंद देता। म्हणून मी सांगतो, करुणा ठेवा, प्रेम ठेवा, सेवा ठेवा, हेच माझं खऱ्या अर्थाने पूजन आहे। भक्तांनो, मी तुमच्या अंतरंगात आहे, तुमच्या डोळ्यात आहे, तुमच्या श्वासात आहे। तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे। तो विश्वास जिवंत असेल तर कुठलंही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही। तुम्ही जेव्हा घाबरता त्या क्षणी माझं नाव स्मरा, आणि जेव्हा तुम्ही रडता त्या क्षणी माझ्या चरणात तुमचं दुःख टाका। जेव्हा तुम्ही आनंदी होता त्या क्षणी माझा आभार माना, मग तुम्ही पाहाल की तुमचं जीवन बदललं आहे। मी तुम्हाला वचन देतो, जो माझ्यावर प्रामाणिक विश्वास ठेवतो त्याला कधीही मी रिकाम्या हाताने सोडणार नाही। कधीही उशीर होईल पण अपूर्ण राहणार नाही, कधी कठीण वाटेल पण निरर्थक होणार नाही, कारण प्रत्येक भक्त माझ्यासाठी माझा अंश आहे। तुमचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। भक्तांनो, आजपासून माझं वचन लक्षात ठेवा,
तुम्ही एकटे नाहीत, तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही निराश नाही, कारण मी तुमच्यातच आहे. माझा आवाज तुमच्या हृदयात आहे, माझं सामर्थ्य तुमच्या रक्तात आहे, माझा आशीर्वाद हे तुमच्या जीवनात आहे. म्हणून धैर्याने उभे राहा, श्रद्धेने चालत राहा आणि प्रेमाने कार्य करत राहा. मग बघा, हे जगही तुमच्या समोर नक्कीच नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. आता भक्तांनो, एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मनुष्य स्वतःला हरवून बसतो. संकट आले की हृदयात धडकी भरते. कधी कधी आपलं आयुष्य एखाद्या खोल अंधारात जातं आणि तिथे प्रकाश शोधायचा असतो, पण तो प्रकाश सहज सापडत नाही. अशा वेळी धीर धरणं हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याच्या हातात श्रद्धेची तलवार आहे त्याला भीती कधीच पकडू शकत नाही. कारण श्रद्धा ही केवळ शब्द नाही, ती मनाची ताकद आहे, शरीराची ऊर्जा आहे आणि आत्म्याचा आधार आहे. जेव्हा आपण संकटाशी लढतो तेव्हा या श्रद्धेची आठवण करून द्यायची असते. जगात कितीही मोठी वादळ आली तरी मन स्थिर असेल तर त्यावर मात करता येते. मनुष्याच्या अंतरंगात एक अमर्याद शक्ती दडलेली आहे. ती शक्ती जाणवली की जीवनाचं रूपांतर होतं आणि साध्या गोष्टींमध्येही अद्भुत सामर्थ्य दिसू लागतं आणि आपण एका नव्या मार्गावर पाऊल ठेवतो. हा मार्ग नेहमी सोपा नसतो, यात काटे असतात, अडथळे असतात, पण या अडथळ्यांना पार करण्यासाठी जेव्हा आपण अंतरंगातून आवाज ऐकतो तेव्हा ते मार्गदर्शन आपल्याला पुढे नेतं. लोक विचारतात की श्रद्धा म्हणजे नेमकं काय? तर श्रद्धा म्हणजे डोळे मिटून उभं राहण्याची ताकद आहे. श्रद्धा म्हणजे जगाने हसले तरी स्वतःवर विश्वास ठेवण्याची क्षमता आहे. श्रद्धा म्हणजे संकटाच्या काळोखात सुद्धा प्रकाश पाहण्याची दृष्टी आहे. आणि श्रद्धा म्हणजे एका क्षणी आयुष्य बदलण्याची शक्ती आहे. ही श्रद्धा अंगी बांधली की कोणत्याही मनुष्याला पराभव करता येत नाही. आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उठतो, पुन्हा उभे राहतो, कारण श्रद्धा आपल्याला कधीही हरू देत नाही. ती आतून सांगते की तू अजून संपला नाहीस, अजून लढाई बाकी आहे, अजून विजय बाकी आहे. आणि या शब्दातूनच मनुष्य नव्या उमेदीने उठतो. जीवन हा सतत चालणारा प्रवास आहे. प्रत्येक दिवशी नवीन कसोटी आहे, प्रत्येक दिवशी नवीन शिकवण आहे, प्रत्येक दिवशी नवा संघर्ष आहे. पण या संघर्षातून जो शिकतो तेच खरी संपत्ती असते. कारण पैसा, पद, मान, सन्मान हे सर्व क्षणभंगूर आहेत, पण मनातील शक्ती कायमची असते, श्रद्धा कायमची असते. आणि ही श्रद्धा प्रत्येकाला नवीन जन्म देते. जेव्हा आपण संकट सहन करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय, पण प्रत्यक्षात त्या संकटातूनच आपली परीक्षा घेतली जाते. जो मनुष्य श्रद्धेने ही परीक्षा देतो त्याला आयुष्यात कोणीही हरवू शकत नाही. मनात एक आवाज नेहमी सांगतो की थांबू नकोस, हार मानू नकोस, रडू नकोस, घाबरू नकोस, तू एकटा नाहीस. एक शक्ती नेहमी तुझ्या सोबत आहे. ती शक्ती तुला कधीच सोडून जाणार नाहीये. फक्त तिला ओळखून घे, तिला आत्मसात कर, तिला हृदयात सामावून घे. कारण ती शक्ती तुला अंधारातून बाहेर काढेल, ती शक्तीच तुला नव्या मार्गावर नेईल आणि ती शक्तीच तुझ्या प्रत्येक अश्रूला मोत्यासारखं तेज देईल आणि ती शक्तीच तुला संपूर्ण जगाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत देईल. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास म्हणजेच यश आहे आणि यश म्हणजे शाश्वत आनंद आहे. जीवनात खऱ्या विजयाचा अर्थ आहे स्वतःवर मात करणं, स्वतःच्या भीतीवर मात करणं, स्वतःच्या आळशीपणावर मात करणं, स्वतःच्या शंकेवर मात करणं. जेव्हा आपण स्वतःवर विजय मिळवतो तेव्हा जगावर विजय मिळवणं सोपं होतं. कारण सर्वात मोठं रणांगण बाहेर नसून आत असतं आणि जिथे जिंकणं हेच खरं सामर्थ्य आहे. प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत, प्रत्येक विचारात जर श्रद्धा ओतली तर आपलं जीवन बदलतं. त्या श्रद्धेमुळे आपण संकटांना हस्त सामोरं जातो आणि त्या श्रद्धेमुळे आपण कठीण प्रसंगीही शांत राहतो. त्या श्रद्धेमुळे आपण पराभवाला विजयात बदलतो आणि जगात कितीही मोठी माणसं झाली तरी ती सर्व एका श्रद्धेवर उभी राहिली आहेत. त्यांचा विश्वास होता की एक शक्ती त्यांना नेहमी आधार देत आहे. हाच विश्वास त्यांना पावलांना दिशा देत होता आणि हाच विश्वास त्यांच्या डोळ्यांना प्रकाश देत होता. हाच विश्वास त्यांच्या आयुष्याला अर्थ देत होता आणि हाच विश्वास त्यांच्या अमरत्वामध्ये नेत होता. आणि आयुष्यात कितीही परीक्षा आली तरी डगमगू नका, श्रद्धा कायम ठेवा. कारण प्रत्येक पराभवाच्या मागे एक विजय लपलेला आहे आणि प्रत्येक अंधाराच्या मागे एक प्रकाश आहे. प्रत्येक दुःखाच्या मागे एक सुख आहे आणि प्रत्येक पडझडीच्या मागे एक उभारणी आहे. फक्त श्रद्धा धरून ठेवा, ती सोडू नका, ती कधीच कमी करू नका. कारण तीच तुमचं खरं अस्त्र आहे आणि तीच तुमचा खरा आधार आहे. म्हणून जगाच्या वाटेवर चालताना अनेकदा थकवा जाणवतो, पाय जड होतात, मन निराश होतं आणि विचारांमध्ये काळोख दाटतो. पण हा क्षण सर्वात महत्वाचा असतो, कारण इथेच आपली खरी ताकद तपासली जाते. जेव्हा संकट डोंगरासारखी उभी राहतात तेव्हा पळून जाणं सोपं असतं, पण तिथेच उभं राहणं हेच खरं धैर्य असतं. धैर्य म्हणजे आवाज करणे नाही,
तर आतल्या आत वादळ असतानाही शांत राहणं हे आहे. आणि जेव्हा आपण विश्वासाने पाऊल टाकतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो. अनेकदा दिसतं की आयुष्य एका बंद दरवाजासमोर उभं राहतं, पण खरी गोष्ट अशी आहे की दुसरा दरवाजा आधीच उघडा असतो. फक्त आपली नजर त्या दिशेने वळवायची असते आणि ती नजर वळवण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा हेच ते अदृश्य डोळे आहेत जे अंधारातही प्रकाश पाहतात. संकट आल्यावर मनुष्य विचारतो की का मीच, पण उत्तर एकच आहे की प्रत्येक परीक्षा हा एक धडा आहे जो शिकवला जातो. तो आपल्याला पुढच्या पायरीसाठी तयार करतो. म्हणून संकट म्हणजे अडथळे नाहीत, पण पायऱ्या आहेत ज्यावर पाऊल ठेवून आपण वर चढतो. मनुष्याने नेहमी लक्षात ठेवावं की आयुष्य कोणाच्याही हातात नाही, पण आपल्या मनाचा ताबा मात्र आपल्या हातात आहे. मनाला आपणच दिशा देऊ शकतो. त्याला भीतीत झोकून द्यायचं की श्रद्धेत बळकट करायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षणी दोन वाटा असतात, एक भीतीची आणि दुसरी श्रद्धेची. भीतीची वाट नेहमी सोपी वाटते पण ती आपल्याला खाली खेचते, तर श्रद्धेची वाट नेहमी कठीण दिसते पण ती वर घेऊन जाते. आयुष्य म्हणजे सतत चालणारा प्रवास आहे आणि या प्रवासात श्रद्धा हीच आपली सोबत आहे. ही तीच आपली काठी आहे, तीच आपला नकाशा आहे, तीच आपला प्रकाश आहे. जेव्हा मनुष्य हा प्रकाश धरतो तेव्हा अंधार कितीही गंधाट असला तरी त्याला मार्ग मिळतो. श्रद्धेमुळेच मनुष्याला आपलं सामर्थ्य ओळखता येतं, कारण ही श्रद्धा आपल्याला आठवण करून देते की आपण लहान नाही, आपण शुद्र नाही आणि आपल्यात अमर्याद शक्ती आहे जी पर्वत हलवू शकते, जी समुद्र फोडू शकते, जी जीवन बदलू शकते. ही श्रद्धा जेव्हा मनात उभी राहते तेव्हा भीती आपोआप नष्ट होते, दुःख पळून जातं आणि हृदयात एक गूढ शांतता स्थिरावते. लोक अनेकदा बाहेरच्या आधाराच्या मागे पळतात, पण खरी गरज असते ती आतल्या आधाराची. कारण बाहेरचं कधीही निसटू शकतं पण आतलं कधीही सोडून जात नाही. म्हणूनच मनाला नेहमी दृढ ठेवायला हवं आणि श्रद्धेने परिपूर्ण ठेवायला हवं. जीवनाचा अर्थ फक्त जगण्यात नाही तर योग्य पद्धतीने जगण्यात आहे, ज्यात भीतीला स्थान नसतं, रागाला स्थान नसतं, मत्सराला स्थान नसतं, पण श्रद्धेला सर्वात वरचं स्थान असतं. कारण श्रद्धेतून प्रेम उगवतं आणि ते उगम पावतं. श्रद्धेतूनच करुणा जन्म घेते, श्रद्धेतूनच शक्ती उभी राहते आणि श्रद्धेतूनच मनुष्याला देवत्व गाठता येतं. आणि प्रत्येक क्षणी स्वतःला सांगत राहा की तू एकटा नाहीस, तुझ्या सोबत एक अदृश्य शक्ती आहे जी तुला मार्ग दाखवते, जी तुला धरून ठेवते, जी तुला कधीही पडू देत नाही. जरी जगाने तुला सोडलं तरी शक्ती तुला कधीच सोडत नाही. म्हणून जगावर अवलंबून राहू नकोस, या शक्तीवर अवलंबून राहा, कारण इथेच खरी खात्री आहे, खरी हमी आहे आणि खरा आधार आहे. मनुष्य जेव्हा या शक्तीवर विसंबतो तेव्हा त्याचं जीवन वेगळ्या उंचीवर जातं. तिथे ना पराभव असतो ना निराशा, तिथे फक्त विजय असतो आणि शांती असते. म्हणून सतत जागृत राहा, सतत श्रद्धेने भरलेले राहा आणि प्रत्येक श्वासांमध्ये ही शक्ती स्मरण करा, कारण हा स्मरण तुमच्या आयुष्याचा खरा दागिना आहे आणि खरा खजिना आहे. मनुष्याच्या अंतःकरणात एक अद्भुत सामर्थ्य लपलेलं आहे, पण बहुतेक वेळा तो ते ओळखत नाही. तो सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये धावत राहतो, कधी संपत्तीच्या मागे, कधी मान सन्मानाच्या मागे, कधी सुख सोयींच्या मागे, पण खरी शक्ती त्याच्या आतच आहे हे विसरतो. आणि ही शक्ती जगवायची असेल तर श्रद्धेच्या ज्वालेने जागवावी लागेल, आणि ती ज्वाला पेटली की अंधार आपोआप नाहीसा होतो. जसं एक छोटंसं दीपक हजारो वर्षाचा अंधार घालू शकतं, तसं श्रद्धा मनात जागली की कितीही कठीण प्रसंग असले तरी ते क्षुल्लक वाटतात. मनुष्याच्या जीवनात भीतीचं मूळ असतं अज्ञान, अंधार आणि शंका, पण श्रद्धा या तीनही गोष्टींचं उच्चाटन करते. श्रद्धेमुळे ज्ञान मिळतं, श्रद्धेमुळे अंधार नष्ट होतो, श्रद्धेमुळे शंकेचं रूपांतर विश्वासात होतं. हाच तो मार्ग आहे जो माणसाला वर घेऊन जातो. संकट किती आली तरी श्रद्धेवर उभं राहिलेलं मनुष्य डगमगत नाही, त्याचं पाऊल थांबत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की प्रत्येक संकटामागे एक गुप्त आशीर्वाद दडलेला आहे आणि जो त्याला मजबूत करतो. प्रत्येक आघातानं त्याचं सामर्थ्य वाढवतं आणि प्रत्येक अश्रूनं त्याचं हृदय अधिक स्वच्छ होतं. लोक अनेकदा विचारतात की श्रद्धा कशी ठेवावी, तर उत्तर अगदी सोपं आहे. जसं श्वास आपोआप चालतो तसं श्रद्धा मनात सतत जागवत राहावी. ती कधी जबरदस्तीची नसते, ती नैसर्गिक असते, ती हळूहळू मनाला प्रकाशमान करते. एकदा ही श्रद्धा घट्ट झाली की मग काहीही झालं तरी मनुष्य खचत नाही. लोक टीका करतात, जग असतं, संकट डोंगरासारखी उभी राहतात, पण मनुष्य डोळ्यात डोळे घालून जगासमोर उभा राहतो आणि म्हणतो की मी अजून जिवंत आहे, माझं सामर्थ्य अजून संपलेलं नाही आणि माझ्या मागे एक अशी शक्ती आहे जी कधीही मला पडू देणार नाही. ही जाणीव मनात आली की मनुष्याचा चेहरा तेजस्वी होतो, त्याच्या डोळ्यात नवा प्रकाश येतो, त्याच्या आवाजात नवा धीर येतो आणि त्याच्या पावलात नवी गती येते. श्रद्धेमुळेच मनुष्याला
स्वतःचं खरं धैर्य कळतं आणि ध्येय कळतं. म्हणून जेव्हा ध्येय स्पष्ट होतं तेव्हा जीवनाला दिशा मिळते. दिशा मिळाली की मार्ग कितीही अवघड असला तरी चालता येतो. आणि कारण मनुष्याला ठाऊक असतं की तो योग्य दिशेने चालतोय आणि योग्य दिशा म्हणजे यशाची खात्री आहे. श्रद्धा ही फक्त संकटाच्या वेळी उपयोगाची गोष्ट नाही, तर ती प्रत्येक क्षणी मनुष्याला आधार देते. सुखात सुद्धा, दुःखात सुद्धा, जिंकताना आणि हरताना. प्रत्येक वेळी ही श्रद्धा मनुष्याला सांगते की तू एकटा नाहीस, तुझ्या सोबत मी आहे. हीच ती खात्री जी मनाला निडर करते, हृदयाला शांत करते आणि आत्म्याला उन्नत करते. म्हणून जीवनात काहीही झालं तरी श्रद्धा कधी सोडू नका, कारण ही श्रद्धा म्हणजेच तुमची खरी ताकद आहे, तुमचं खरं अस्त्र आहे आणि तुमचा खरा मार्गदर्शक आहे. श्रद्धा असेल तर जीवन सुंदर आहे, श्रद्धा नसेल तर सर्व काही निकामी आहे आणि रिकाम आहे. म्हणून प्रत्येक क्षणी स्वतःला आठवण करून द्या की मी श्रद्धेवर उभा आहे, मी प्रकाशावर चालतोय आणि मला कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. कारण माझ्या अंतःकरणात एक अशी शक्ती आहे जी अमर्याद आहे, अनंत आहे आणि अजेय आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनाचा खरा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा ते संकटाच्या गर्तेतून बाहेर येतो. कारण संकट म्हणजे शिक्षा नाहीत तर शिकवणूक असते. प्रत्येक वेदना ही एक गुरु असते, प्रत्येक पराभव एक शाळा असते आणि प्रत्येक अश्रू हा एक नवीन मार्ग दाखवतो. जेव्हा मनुष्य या गोष्टी समजतो तेव्हा त्याचं मनोबल इतकं प्रबळ होतं की त्याला कोणतीही वादळ रोखू शकत नाही. श्रद्धा ही फक्त प्रार्थना नसते, ती म्हणजे कृतीमध्ये उतरलेला विश्वास असतो. जसं पेरलं तसं उगवतं, तसं मनातील श्रद्धा जशी असेल तसं जीवन घडतं. जसं श्रद्धा डगमगली तर सगळं कोसळतं, पण श्रद्धा स्थिर असेल तर भिंत कितीही हल्ली तरी घर कोसळत नाही. श्रद्धेमुळे मनुष्याला धीर मिळतो, धीरामुळे त्याला कृती करता येते आणि कृतीमुळे मार्ग मिळतो आणि मार्गामुळे विजय मिळतो. ही साखळी कधीही तुटू न देता पुढे चालत राहायची असते. आणि कारण विजय ही शेवटची पायरी नाही, तर श्रद्धेतून मिळालेली शांती हीच खरी पायरी आहे. प्रत्येक वेळी मनुष्याचं मन बाहेरच्या गोष्टींकडे धावतं, पण श्रद्धा त्याला आतल्या गाभाऱ्यात नेते आणि तिथे त्याला एक गूढ प्रकाश दिसतो. हा प्रकाश कोणत्याही दीपापेक्षा तेजस्वी असतो, कारण हा प्रकाश स्वतःच्या अंतःकरणातून प्रकटतो आणि हा प्रकाश आपल्याला दाखवतो की खरी ताकद बाहेर नसून आत आहे. लोकांना अनेकदा असं वाटतं की शक्ती म्हणजे शरीराची ताकद, पद, पैसा, मान, मरातब, पण खरी शक्ती म्हणजे श्रद्धा आहे, जी डगमगत नाही, जी वादळात सुद्धा स्थिर राहते, जी अपमान झाल्यावरही शांत राहते, जी पराभव झाल्यावरही हार मानत नाही. श्रद्धा म्हणजे समुद्रासारखी, ज्यात कितीही लाटा आल्या तरी खोल पाणी स्थिर राहतं. श्रद्धा म्हणजे पर्वतासारखी, ज्यावर कितीही वारा वाहिला तरी तो हलत नाही. श्रद्धा म्हणजे अग्नी, जी सर्व अंधार जाळून टाकते आणि फक्त तेज पसरवते. अशा श्रद्धेवर उभा राहिलेला मनुष्य कधीही हरू शकत नाही, कारण त्याच्या पाठीशी अदृश्य शक्ती उभी असते आणि त्याचं रक्षण करत असते, त्याला आधार देत असते आणि त्याला सतत पुढे नेत असते. म्हणून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर भीतीला जागा देऊ नका, कारण भीती ही फक्त भ्रम आहे, सत्य नाही. सत्य फक्त श्रद्धेत आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे प्रकाश आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे विजय आहे आणि श्रद्धा आहे ते शस्त्र आहे जे मनुष्याला अजय बनवतं. आणि जसं वादळ थांबवता येत नाही तसं श्रद्धेवर उभं राहिलेला मनुष्य थांबवता येत नाही. जगात कितीही अडथळे आले तरी तो पुढे जातो, कारण त्याचं हृदय सतत सांगत असतं की तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत ती शक्ती आहे जी कधीही तुटत नाही, कधीही संपत नाही आणि कधीही हरवत नाही. ही जाणीवच त्याला अमर्याद सामर्थ्य देते. म्हणून प्रत्येक क्षणी ही शक्ती स्मरणात ठेवा, प्रत्येक पावलावर ती अनुभवत राहा आणि जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका, कारण श्रद्धाचं तुमचं खरं रक्षण आहे आणि श्रद्धाच तुमचं खरं शस्त्र आहे आणि श्रद्धाच तुमचं खरं यश आहे. जीवनात प्रत्येक मनुष्य एका सततच्या प्रवासावर असतो. हा प्रवास कधी सुखाचा तर कधी दुःखाचा, कधी सोपा तर कधी अवघड असतो. पण या प्रवासात एक गोष्ट सतत आपल्या सोबत असली पाहिजे, ती म्हणजे श्रद्धा. कारण श्रद्धा असेल तर प्रत्येक पाऊल ठामपणे टाकता येतं, अंधार दाटला तरी त्यात प्रकाश शोधता येतो, पाय थकले तरी चालता येतं, मन निराश झालं तरी उभं राहता येतं आणि जगानं साथ सोडली तरी स्वतःवरचा विश्वास टिकवता येतो. श्रद्धा ही मनुष्याला अढळ बनवते. जसं समुद्राचा किनारा वाऱ्याने हलत नाही, तसंच श्रद्धेवर उभा राहिलेला मनुष्य कुणाच्याही शब्दाने, कुणाच्याही टोमण्याने किंवा कुणालाही कुठल्याही अडचणीने डळमळत नाही. श्रद्धा म्हणजे सतत जपलेली ज्योत आहे. ही ज्योत बाहेरच्या वाऱ्यावर अवलंबून नसते, तर ती अंतरंगातून पेटलेली असते, म्हणूनच ती कधी विझत नाही. लोकांना वाटतं की श्रद्धा म्हणजे, शक्ती म्हणजे फक्त बाहेरचं सामर्थ्य, पण खरी शक्ती म्हणजे मनाचं सामर्थ्य आहे, जी श्रद्धेतून जन्म घेते. आणि जेव्हा ही श्रद्धा उभी राहते तेव्हा मनुष्याला भीती राहत नाही, पराभवाची भीती राहत नाही, अपमानाची भीती राहत नाही,
म्हणून मृत्यूचीही भीती राहत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे, पण श्रद्धा शाश्वत आहे. संकट आले की मनुष्य अनेकदा खचतो, त्याला वाटतं की ही शेवटची अवस्था आहे, पण श्रद्धा सांगते की हा शेवट नाही तर नवा आरंभ आहे. प्रत्येक पडझड ही एका नव्या उभारणीची सुरुवात आहे. प्रत्येक अडथळा हा एका नव्या मार्गाचा संकेत आहे आणि प्रत्येक अश्रू हा एका नव्या आनंदाचा बीज आहे. श्रद्धा हेच ते डोळे आहेत जे अंधारातही उजेड पाहतात. श्रद्धा हेच ते कान आहे जे गोंधळातही शांततेचा स्वर ऐकतात. श्रद्धा हेच ते हृदय आहे जे दुःखातही आशा शोधतं. आणि श्रद्धा हेच ते पाय आहेत जे काट्यांवर चालून सुद्धा थांबत नाही. मनुष्य जेव्हा या श्रद्धेवर उभा राहतो तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही, कारण ही शक्ती मानवी नाही तर दैवी आहे. ही अमर्याद आहे, ती अनंत आहे आणि ती कधीही अपयशाला शरण जात नाही. जग कितीही बदललं तरी श्रद्धा बदलत नाही, कारण श्रद्धा म्हणजे सत्य आहे आणि सत्य कधीही नष्ट होत नाही. मनुष्य प्रत्येक क्षणी स्वतःला आठवण करून द्या की मी श्रद्धेवर उभा आहे. माझा प्रत्येक श्वास हा श्रद्धेने भरलेला आहे. माझं प्रत्येक पाऊल श्रद्धेवर टाकलेलं आहे आणि माझं प्रत्येक यश श्रद्धेतूनच जन्माला आलं आहे. ही जाणीव मनुष्याला इतकी निडर करते की तो जीवनाच्या रणांगणात अजय होतो. आणि लोक म्हणतील की अशक्य आहे, पण श्रद्धा सांगेल की शक्य आहे. लोक म्हणतील की तू पडशील, पण श्रद्धा सांगेल की तू उभा राहशील. लोक म्हणतील की तुझ्याकडे काही नाही, पण श्रद्धा सांगेल की तुझ्याकडे सर्व काही आहे. कारण श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, बाकी सगळं क्षणभंगूर आहे. श्रद्धा टिकली तर जीवन सुंदर आहे, श्रद्धा तुटली तर जीवन रिकाम आहे. म्हणून जपा, वाढवा आणि नेहमी स्मरण करा, कारण श्रद्धा हीच खरी साधना आहे. श्रद्धा हीच खरी भक्ती आहे आणि श्रद्धा हीच खरं जीवनाचं अंतिम उत्तर आहे. म्हणून मानव जीवन हे एका नदीसारखं आहे, कधी शांतपणे वाहणारं तर कधी प्रचंड वेगाने धावणारं. या प्रवाहात अनेक वळण, अनेक खडकं, अनेक अडथळे असतात, पण ही नदी जशी थांबत नाही तशी श्रद्धेवर उभी राहिलेली माणसाची वाटचाल थांबत नाही. संकट येतात, अडथळे येतात, पण ती नदी आपला मार्ग स्वतः तयार करते. तशीच श्रद्धा मनुष्याला मार्ग दाखवते. किती कठीण प्रसंग असला तरी श्रद्धा त्याला पुढे नेत राहते. जेव्हा मनुष्य निराश होतो तेव्हा श्रद्धा त्याच्या कानात सांगते की अजून संपलं नाही, अजून पुढचा दिवस बाकी आहे, अजून प्रकाश बाकी आहे, अजून विजय बाकी आहे. आणि हा एक शब्द त्याच्या मनाला इतकी ऊर्जा देतो की तो पुन्हा उठतो, पुन्हा धावत सुटतो, पुन्हा लढाईला सज्ज होतो. श्रद्धा म्हणजेच मनात पेटवलेला अग्नी आहे आणि जो कितीही वादळ आले तरी विझत नाही. उलट त्या वादळामुळेच तो आणखी तेजस्वी होतो. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी पाडलं जातं, पण जो श्रद्धेवर उभा राहतो तो कधीच पडून राहत नाही, कारण श्रद्धा त्याला उचलते, त्याला आधार देते, त्याला धीर देते आणि त्याला सांगते की प्रत्येक पडझड म्हणजे नवा आरंभ आहे. श्रद्धा असलेला मनुष्य जगावर अवलंबून राहत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की बाहेरचं सगळं क्षणिक आहे, पण आतली शक्ती शाश्वत आहे. हीच ती जाणीव जी मनुष्याला निडर करते. तो एकटा असला तरी त्याला एकटेपणाची जाणीव होत नाही, कारण त्याला सोबत त्याची श्रद्धा आहे आणि जी कधीही सोडत नाही. लोक अनेकदा विचारतात की श्रद्धेची ताकद काय असते, तर उत्तर एवढंच आहे की श्रद्धा असली की अशक्य शक्य होतं. अंधार उजेडात बदलतो, रडणं हसण्यात बदलतं, अपयश यशात बदलतं आणि भीती धैर्यात बदलते. श्रद्धा ही मनुष्याच्या जीवनाची खरी दिशा आहे, जी मनाला गोंधळापासून वाचवते आणि जी हृदयाला दुःखापासून वाचवते, जी शरीराला थकव्यापासून वाचवते आणि जी आत्म्याला निराशेपासून वाचवते. श्रद्धेमुळे माणूस कितीही वादळात असला तरी स्थिर राहतो. जसा पर्वत कितीही पावसात, कितीही वाऱ्यात उभा असतो, तसाच श्रद्धा हेच ते कवच आहे जे मनुष्याला वाईट विचारांपासून रक्षण करतं. श्रद्धा हेच ते शस्त्र आहे जे त्याला अपयशातही लढायला मदत करतं. श्रद्धा हेच ते दीपक आहे जे त्याला अंधारात दिशा दाखवतं आणि श्रद्धा हेच ते पंख आहेत जे त्याला उंच उडायला शिकवतात. जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनत लागते, धीर लागतो आणि त्याचबरोबर श्रद्धा लागते. कारण मेहनत शरीराची आहे, धीर मनाचा आहे, पण श्रद्धा आत्म्याची आहे आणि ते तिन्ही एकत्र आले की मनुष्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी श्रद्धा जपावी, तिला वाढवत राहावं, तिला हृदयात घट्ट ठेवावं, कारण ही श्रद्धा तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ती तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल आणि ती तुम्हाला दुःखाकडून आनंदाकडे नेईल. ती तुम्हाला भीतीकडून धैर्याकडे नेईल आणि ती तुम्हाला पराभवाकडून विजयाकडे नेईल. श्रद्धा म्हणजेच खऱ्या जीवनाचं गुपित आहे. ज्याला ही किल्ली सापडली त्याच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत. जीवनात मनुष्य कितीही शहाणा झाला, कितीही मोठा झाला, तरी संकटाचा डोंगर आल्याशिवाय त्याच्या अंतरंगातील खरी ताकद दिसत नाही. आणि सुखात राहणारा मनुष्य आपली खरी ओळख विसरतो, पण दुःख आलं की तो पुन्हा स्वतःला शोधायला लागतो आणि त्या शोधात त्याला जी गोष्ट खंबीर ठेवते ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे नुसती आशा नाही तर जिवंत अनुभव आहे. ती मनात पेटलेली अशी ज्योत आहे जी कधीही विझत नाही. बाहेरचं वादळ तिच्यावर कितीही धडकू दे, ती आणखी तेजस्वी होत जाते.
लोक अनेकदा अपयशानं खचतात. त्यांना वाटतं आता सगळं संपलं, पण श्रद्धा सांगते की सगळं संपत नाही. इथे प्रत्येक शेवट म्हणजे एका नव्या सुरुवातीची चाहूल आहे. एकदा मनुष्याला ही जाणीव झाली की मग त्याला कधीही अंधार घाबरवत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की अंधार कायमचा नसतो, तो फक्त प्रकाश येण्याआधीचा क्षण असतो. श्रद्धा मनुष्याला एवढं धैर्य देते की जगाची किती खिल्ली उडवली तरी त्याचं मन विचलित होत नाही. लोक बोलतील, अपमान करतील, हसतील, पण श्रद्धा मनुष्याला आतून सांगते की तुझी किंमत या शब्दांनी ठरत नाही, तुझं सामर्थ्य या टोमण्यांनी कमी होत नाही. तू ज्यावर उभा आहेस ते पर्वतासारखं आहे आणि जे कधीच ढळत नाही. श्रद्धा म्हणजे जीवनाचं खऱ्या अर्थाने शस्त्र आहे. जसं योद्धाला तलवार लागतं तसं श्रद्धा हा प्रत्येक मनुष्याचा आत्म्याचा कवच आहे, जे त्याला प्रत्येक आघातापासून वाचवतं. संकट आली तर हसू देणं, वेदना आणि आली तर स्थिर राहणं, आणि अपयश आलं तरी पुढे जाणं, आणि मृत्यूची चाहूल लागली तरी न घाबरणं, हे सर्व श्रद्धेमुळे शक्य होतं. श्रद्धा नसलेला मनुष्य कितीही श्रीमंत असला तरी गरीब आहे, पण श्रद्धा असलेला मनुष्य कितीही गरीब असला तरी श्रीमंत आहे. कारण श्रद्धा म्हणजेच खरी संपत्ती आहे. ही संपत्ती चोरता येत नाही, विकता येत नाही, संपवता येत नाही. ती शाश्वत आहे, अनंत आहे आणि अमर आहे. म्हणून श्रद्धा ही जीवनाचं सर्वात मोठं भांडवल आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली त्याला बाकी काहीही नको, कारण तो आतून परिपूर्ण आहे. जगात कोणालाही असं वाटतं की बाहेरचं बदललं की सुख मिळेल, पण सत्य उलट आहे. आत बदललं की बाहेरचं आपोआप बदलतं. हा बदल घडून आणण्याची ताकद फक्त श्रद्धेकडे आहे. आणि म्हणून मनुष्याने हे एकदा अनुभवलं की तो जगाचा गुलाम राहत नाही, तो स्वतःच्या मनाचा स्वामी बनतो. कारण त्याला ठाऊक असतं की माझं खरं घर बाहेर नाही, माझं खरं घर माझ्या हृदयात आहे. आणि जिथे श्रद्धेची ज्योत सतत प्रज्वलित आहे आणि ती ज्योत कधीही विझणार नाही. म्हणून जीवनात कितीही संघर्ष असले तरी श्रद्धा धरून ठेवा. हीच तुमची खरी ऊर्जा आहे, हीच तुमचं खरं कवच आहे आणि हीच तुमचं खरं यश आहे. मनुष्य किती शहाणा, विद्वान, सामर्थ्यशाली असला तरी जेव्हा जीवनात अपयश येतं, जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा त्याच्या मनात खरे सामर्थ्य उघडतं. आणि काही लोक त्यावेळी तुटतात, काही खचतात, काही मागे वळतात, पण जे परमेश्वरावर श्रद्धेवर उभे राहतात तेच पुढे जातात. कारण श्रद्धा म्हणजे अशी शिला आहे की जी किती वादळ आली तरी तुटत नाही. श्रद्धा म्हणजे असा दीप आहे जो किती अंधार दाटला तरी विझत नाही. श्रद्धा म्हणजे असा धीर आहे जो किती अपमान झाला तरी ढळत नाही. जीवन हे एका रणांगणासारखं आहे. यात लढाई सतत सुरू असते. बाहेरच्या शत्रूंपेक्षा आतले शत्रू अधिक भयंकर असतात. आळस, भीती, शंका, राग, मत्सर हेच ते शत्रू आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी श्रद्धा हेच खरं शस्त्र आहे. मनुष्याने हे ओळखलं की तो अजय होतो. आणि कारण श्रद्धेमुळे मनाला दिशा मिळते, श्रद्धेमुळे हृदयाला धैर्य मिळतं, श्रद्धेमुळे आत्म्याला शांती मिळते. लोक म्हणतात की यश मिळालं की श्रद्धा ठेवावी, पण सत्य उलट आहे. श्रद्धा ठेवली की यश आपोआप मिळतं. कारण श्रद्धा म्हणजेच धैर्य, श्रद्धा म्हणजेच आत्मविश्वास आणि श्रद्धा म्हणजेच निर्धार आहे. आणि हीच तिन्ही मिळाली की मनुष्याला कोणीही थांबवू शकत नाही. संकट आली की काही लोक पळतात, पण श्रद्धा असलेला मनुष्य उभा राहतो, डोळ्यात डोळे घालून संकटांना सामोरे जातो आणि सांगतो की मी घाबरणार नाही, कारण माझ्या मागे एक अदृश्य शक्ती आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची, जी मला कधीही सोडणार नाही. ही जाणीव त्याला इतकं बळ देते की त्याचा प्रत्येक पाऊल विजयाकडेच टाकला जातो. श्रद्धा मनुष्याला नेहमी स्मरण करून देते की तू लहान नाहीस, तुझं आयुष्य निरर्थक नाही, तुझ्यात अमर्याद शक्ती आहे, जी पर्वत हलवू शकते, जी समुद्र फोडू शकते, जी जग बदलू शकते आणि जी तुझं जीवन अमरत्वाकडे घेऊन जाऊ शकते. मनुष्याला श्रद्धा ही नुसती भावना नाही, तर ती कृतीमध्ये उतरलेली शक्ती आहे, जी ती जशी विचारांमध्ये भरते तशी कृतींमध्ये प्रकटते आणि या कृतींमधूनच यश जन्माला येतं. श्रद्धा ही माणसाला कधीही एकटं पडू देत नाही. लोक सोडून जातील, परिस्थिती सोडून जाईल, पैसा संपत्ती हरवेल, पण श्रद्धा जर सोबत असेल तर मनुष्य कोसळत नाही. तो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा लढतो, पुन्हा जिंकतो. मनुष्य संकटात आणि आयुष्यात किती अडथळे आले तरी श्रद्धा कधी सोडू नका. तीच खरी तुमचा साथीदार आहे आणि तीच खरी तुमची संपत्ती आहे आणि तीच खरी तुमची ओळख आहे. श्रद्धा आहे म्हणून जीवन सुंदर आहे. श्रद्धा आहे म्हणूनच संकट लहान वाटतात. श्रद्धा आहे म्हणूनच पराभव विजयात बदलतो आणि श्रद्धा आहे म्हणूनच मृत्यूही नवा जन्म ठरतो. म्हणून प्रत्येक क्षणी जपा, ती हृदयात जाळासारखी पेटवा आणि ती मनात पर्वतासारखी उभी ठेवा आणि त्या आत्म्यात समुद्रासारखी साठवा. कारण श्रद्धा हीच तुमच्या जीवनाचा खरा आधार आहे आणि श्रद्धा हीच तुमच्या जीवनाचा अंतिम विजय आहे. जीवनाचा खरा अर्थ शोधताना मन अनेक दिशांना भटकते. कोणी पैशाच्या मागे पळते, कोणी मान सन्मानाच्या ओढीने थकते, तर कोणी सुखाच्या मागे धावताना स्वतःला विसरून बसते. पण खरी शक्ती आत दडलेली असते. ती जागृत झाली तर असंभव देखील संभव होतो.
अडचणींचा डोंगर एवढ्या उभा राहिल्या तरी अंतकरणातील तेज त्यांना तुडवून टाकते. प्रत्येक माणसामध्ये अपार सामर्थ्य आहे हे ओळखण्याचा क्षणच खरा क्रांतिकारक ठरतो. आणि हे सामर्थ्य जागृत करण्यासाठी श्रद्धा, संयम आणि धैर्य या 3 गोष्टींची गरज असते. श्रद्धा म्हणजे डोळे मिटून कोणावर तरी विश्वास ठेवणे नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःमध्ये दडलेल्या तेजावर निश्चयी विश्वास ठेवणे. संयम म्हणजे आज जे दिसत नाही ते उद्या नक्की फुलेल याची खात्री. आणि धैर्य म्हणजेच कितीही अंधार आला झाला तरी प्रकाश येणारच यावर ठाम राहणे. मनुष्याने जर स्वतःला खरंच तपासलं तर त्याला समजेल की तो केवळ मातीच्या देहात बंदिस्त झालेला नाही. त्याच्या आत एक दिव्य शक्ती धगधगते आहे. ही शक्ती कोणत्याही संकटाला हरू शकते. भले जगाने 1000 वेळा नकार दिला तरी आतला स्वर म्हणतो तू सक्षम आहेस, तू समर्थ आहेस. आणि तो स्वर जेव्हा ऐकला जातो तेव्हा जीवन नव्या दिशेने पुढे सरकते. जगण्याचे खरे सामर्थ्य केवळ बाह्य यशात नाही तर अंतकरणातील प्रसन्नतेत आहे. जर मन प्रसन्न असेल तर जगातील प्रत्येक गोष्ट आनंददायी वाटते. आणि जर मन खसलेले असेल तर सोन्याचा पर्वत देखील निरर्थक ठरतो. म्हणून मन जिंकणे हे सर्वात मोठे यश आहे. मनावर विजय मिळवण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रता आली की ज्ञान फुलते. ज्ञान फुलले की अज्ञान नाहीसे होते. आणि अज्ञान नाहीसे झाले की भीती नाहीशी होते. भीती गेली की धैर्य जागते. धैर्य जागले की जीवन खऱ्या अर्थाने सुरू होते. हीच जीवन यात्रा मनुष्याला दिव्यतेकडे नेते. आणि त्या दिव्यतेच्या अनुभूतीतून निर्माण होणारे सामर्थ्य हे केवळ स्वतःसाठी नसतेच आणि तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरते. कारण जसा एक दिवा पेटला की तो दुसरा दिवा पेटवतो तसा एक जागरूक आत्मा दुसऱ्याला जागृत करतो. समाजाच्या अंधारात प्रकाश निर्माण करतो आणि त्या प्रकाशाच्या लहरी संपूर्ण वातावरण शुद्ध करतात. हेच खरे परिवर्तन आहे. बदल बाहेरून होत नाही, बदल आतून होतो. आतला बदल झाला की बाहेरचं जग आपोआप बदलतं. आणि या बदलासाठी कोणत्याही मोठ्या साधन सामग्रीची गरज नाही. फक्त शुद्ध इच्छा आणि दृढ संकल्प पुरेसा आहे. संकल्पनाची शक्ती अकल्पनीय आहे. संकल्प केला की तो मार्ग तयार होतो आणि तो मार्ग तयार करतो. मार्गावर चालतो की गंतव्य मिळते. गंतव्य मिळालं की समाधान फुलतं आणि समाधान म्हणजेच खरा आनंद आहे. या आनंदासाठी धनसंपत्तीची गरज नाही, राजसिंहासनाची गरज नाही. फक्त अंतकरणातील सत्याशी एकरूप होण्याची गरज आहे. जेव्हा मनुष्य स्वतःच्या अंतकरणाशी एकरूप होतो तेव्हा त्याला कुठलीही कमतरता जाणवत नाही. तो परिपूर्णतेच्या अवस्थेत पोहोचतो आणि परिपूर्णतेच्या अवस्थेतूनच खरी सेवा घडते. सेवा म्हणजे केवळ दान देणे नाही. सेवा म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे आहे. निराश झालेल्या हृदयाला धीर देणे आहे. रडणाऱ्याला हसवणे आहे. अडचणीत असणाऱ्याला हात देणे आहे. आणि या सेवेचा मूळ गाभा म्हणजे करुणा आहे. करुणा हीच खरी शक्ती आहे. ज्याच्या हृदयात करुणा आहे तो कधीच हार मानत नाही. कारण करुणेने प्रेरित कृती नेहमी जगाला उन्नतीकडे नेते. माणसाने जर खरोखर स्वतःला बदलायचे असेल तर त्याने करुणेला आपल्या जीवनाचा आधार बनवायला हवे. कारण करुणेतूनच खरी आध्यात्मिक प्रगती सुरू होते. आणि आध्यात्मिक प्रगती झाली की भौतिक जीवन आपोआप संतुलित होते. संतुलन हाच खऱ्या यशाचा पाया आहे. जीवनात जेव्हा संतुलन असते तेव्हा सगळे संकटे डगमगू शकत नाही, दुःख जखम करू शकत नाही. कारण संतुलित मनुष्य बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसतो. त्याचे समाधान आतून उगम पावते आणि हे समाधानच त्याला खऱ्या स्वातंत्र्याकडे नेते. स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनापासून मुक्तता नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव आहे. ही जाणीव झाली की माणूस कधीही पुन्हा खचत नाही. तो सदैव जागरूक, सदैव समर्थ राहतो. हेच खरे जीवनाचे परम गुढ आहे. हे गुढ समजलं की जगण्याची कला बदलते, दृष्टिकोन बदलतो आणि हा दृष्टिकोनच माणसाला प्रेरणा देतो. हे काहीही झाले तरी पुढे जात राहायचे. कारण थांबणे म्हणजे मरण आहे, चालत राहणे म्हणजे जीवन आहे. आणि या जीवन प्रवासात जेव्हा अंतकरणात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होतो तेव्हा संपूर्ण मार्ग प्रकाशित होतो. अंधार आपोआप पळून जातो आणि हे तेज फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, ते तेज सगळीकडे पसरण्यास सुरुवात करते. अशा तेजस्वी प्रवासाचा अनुभव घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनाला स्पर्श करणे. या स्पर्शात केवळ समाधान नाही तर एक अद्वितीय आनंद आहे, जो आनंद कधीही नष्ट होत नाही. कारण तो आनंद बाहेरून आलेला नाही तर आतून प्रकटलेला आहे. म्हणूनच खरे सामर्थ्य बाह्य गोष्टींमध्ये शोधू नका, ते तुमच्यातच आहे. तुमच्यातील सामर्थ्य ओळखा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्या शक्तीच्या आधारावर जीवनात पुढे पाऊल टाका. हेच खरं साधन, हेच खरं शस्त्र आणि हेच खरे रक्षण आहे. मानवी आयुष्य म्हणजे सततच्या संघर्षाची ज्वाला. या ज्वालेत जे खरे तापले तेच खरे सोन्यासारखे झळकले. एखाद्याने वाटले की जगणे म्हणजे केवळ सुख मिळवणे, पण प्रत्यक्षात जगणे म्हणजे संकटाचा सामना करणे. आणि संकटे आली की मनुष्य घाबरतो, कारण त्याला वाटते की त्याच्याकडे ताकद नाही. पण खरी गोष्ट अशी की ताकद नेहमीच त्यांच्या अंतरात्म्यामध्ये सुप्त अवस्थेत दडलेली असते.
ती जागृत करण्याची वेळ म्हणजे प्रतिकूलतेचा क्षण असतो. म्हणूनच इतिहासात ज्यांनी अवघड प्रसंग पेलले तेच पुढे महान ठरले. त्यांना वेगळं काही लाभलं नव्हतं. ते साधेसुधेच होते, पण त्यांनी मनाला हार मानू दिली नाही. कितीही अंधार पडला तरी त्यांनी हृदयात आशेचा किरण जिवंत ठेवला आणि आशेच्या या कणानेच त्यांना महासागर पार करण्याची शक्ती दिली. जोपर्यंत माणसाकडे आशेचा आधार आहे तोपर्यंत तो कधीच खचत नाही. कारण आशा म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती जीवनाचा श्वास आहे. ती संपली तर सर्व काही संपते, पण आशा टिकली तर सर्व काही शक्य होते. म्हणून माणसाने संकटात रडून वेळ वाया घालवू नये. त्याने आपले लक्ष आपल्या शक्तीकडे द्यावे आणि प्रत्येक श्वासाबरोबर त्या शक्तीचा अनुभव घ्यावा. आणि ज्या क्षणी तो अनुभव जागा होतो त्या क्षणी माणूस असामान्य बनतो. कारण साध्या देहामध्ये जेव्हा असाधारण चेतना प्रकटते तेव्हा डोंगरही वागतात, वादळेही शांत होतात आणि जीवनाच्या या कठीण वाटेवर जेव्हा एखाद्याला अपार धैर्य सापडते तेव्हा तो स्वतःपुरता बदलत नाही, तर त्याच्याकडे पाहून इतरांनाही प्रेरणा मिळते. आणि हीच खरी क्रांती आहे. आणि खरी क्रांती तलवारीतून नाही होते, आणि खरी क्रांती मनातून होते. मग एकदा प्रज्वलित झाले तुमचे मन की ते इतरांना प्रज्वलित करते आणि अंधार पळतो आणि प्रकाश पसरतो. पण या प्रकाशासाठी मेहनत घ्यावी लागते, स्वतःला तपवावं लागतं. आणि प्रत्येक अपयश म्हणजे शेवट नाही, तर पुढच्या विजयाची तयारी आहे. म्हणून अपयशावर रडण्याऐवजी त्याला पायरी बनवावी. आणि ज्याने अपयशाला पायरी बनवली तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो. कारण यश कधी सोपे नव्हते, ते नेहमी कष्टाने मिळते. जेव्हा कष्टाला भ्याल नाही, जेव्हा घाम गाळलात आणि जेव्हा डोळ्यात पाणी आलं तरी उभे राहिलात, आणि तेव्हा जीवनाचं खरं सौंदर्य प्रकटतं. अशा प्रवासात जेव्हा आत्मविश्वास सोबतीला असतो तेव्हा कोणतेही वादळ माणसाला हलवू शकत नाही. आत्मविश्वास हा परम मित्र आहे आणि तो असेपर्यंत माणूस कधीच एकटा नसतो. किती लोक विरोधात असले तरी आत्मविश्वासाची सावली पुरेशी असते. कारण तो सांगतो तू करू शकतोस. आणि हा आवाज जेव्हा आतून येतो तेव्हा कोणतेही दार बंद राहत नाही, सर्व दारे उघडतात. म्हणून जीवनात सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण ज्याला स्वतःवर प्रेम नाही तो इतरांना कसे प्रेम देऊ शकत नाही. आणि स्वतःवरचा विश्वास हेच खरे शस्त्र आहे. या शस्त्रानेच माणूस जग जिंकतो, आणि या शस्त्रानेच तो अंधारावर मात करतो, आणि या शस्त्रानेच तो आत्मशांती मिळवतो. जेव्हा आत्मशांती मिळाली तेव्हा बाहेरचं वादळ हे कधीही घाबरवत नाही. कारण आतल्या मनात एक शांत झरा वाहत असतो. तो झरा म्हणजेच दिव्यता आहे. आणि या दिव्यतेच्या स्पर्शाने माणूस कितीही थकलेला असला तरी पुन्हा नव्याने उभा राहतो. आणि जणू हा झरा कधी आटत नाही, फक्त त्याला शोधायचं असतं. आणि जेव्हा शोध लागतो तेव्हा सगळं जग बदलल्यासारखं वाटतं, जणू काही अदृश्य हाताने आधार दिलाय. किती वादळ असलं तरी हृदयात गारवा असतो, किती वेदना असल्या तरी चेहऱ्यावर प्रसन्नता असते. आणि हीच प्रसन्नता खरी संपत्ती आहे. हिरे, माणके, सोने, चांदी याची किंमत वेळेनुसार कमी होते, पण प्रसन्नतेची किंमत कधी कमी होत नाही. आणि ती जितकी टिकली आणि वाटली तितकी वाढते. आणि म्हणूनच जीवनाचा खरा उद्देश प्रसन्नता निर्माण करणे आहे, आणि ती जगणार आणि जगात वाटणे हा आहे. जेव्हा प्रत्येक मनुष्य हे समजेल तेव्हा खरे समाजाचा चेहरा बदलेल. द्वेष नाहीसा होईल, स्वार्थ नाहीसा होईल, आणि त्याऐवजी एकता, मैत्री आणि करुणा उगम पावतील. हा प्रवास सोपा नाही पण शक्य आहे. आणि हा प्रवास प्रत्येकाने सुरू करायला हवा. कारण जर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर जग बदलण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. जग आपोआपच बदलून जाईल. हा बदल घडवण्यासाठी केवळ एक गोष्ट आवश्यक आहे, हृदयातील दृढ संकल्प. संकल्प झाला की सगळं शक्य आहे. संकल्प झाला की डोंगर हलतात. संकल्प झाला की वाळवंटातही झाडे उगवतात. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही समर्थ आहात, तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही तेजस्वी आहात. त्या सत्यावर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा. या मार्गावर कितीही काटे असले तरी शेवटी सुगंधी फुले उमगणारच आहेत. आणि त्या फुलांचा सुगंध फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला लाभणार नक्कीच आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता जीवनात धैर्य हे असलेच पाहिजे. धैर्य हा शब्द ऐकताच मनात शक्तीची लाट उसळते. पण खरी गोष्ट अशी की धैर्य म्हणजेच केवळ युद्धात तलवार उगवणे नाही. आणि धैर्य म्हणजे जीवनाच्या प्रत्येक छोट्या प्रसंगाला सामोरे जाणे. अनेकदा लोक समजतात की धैर्य हे फक्त पराक्रम करणाऱ्यांच्या वाटेला येतं, पण प्रत्यक्षात प्रत्येकामध्ये ते दडलेले असते. जेव्हा लहान मुलगा अंधारात आईशिवाय पहिलं पाऊल टाकतो तेव्हाही तो धैर्याचा अनुभव घेतो. जेव्हा एखादी स्त्री अपार संकट असूनही कुटुंबाला सांभाळते तेव्हा तिचं धैर्य पर्वतापेक्षा मोठं असतं. जेव्हा शेतकरी उन्हातानात घाम गाळून बियाणं पेरतो तेव्हाही ते धैर्याचं उदाहरण आहे. कारण त्याला माहिती नसतं की पाऊस पडेल की नाही, तरी तो प्रयत्न करतो. हेच खरं धैर्य आहे. परिणाम माहीत नसतानाही प्रयत्न करणं
यशाची हमी नसतानाही पुढे जाणं. आणि या धैर्याचा पाया आहे चिकाटी. कारण धैर्य हे क्षणिक ठरू शकतं, पण चिकाटी सततची असते. एकदा दोनदा पडल्यावर उभं राहणं हे धैर्य, पण 100 वेळा पडलं तरी न डगमगता उभं राहणं ही चिकाटी आहे. या दोन गोष्टी एकत्र आल्या की माणूस अजय बनतो आणि कोणताही मार्ग बंद राहत नाही. डोंगर खचतात, महासागर ओलांडले जातात आणि जग अशक्य म्हणतं, पण तिथेही शक्यतेचा दरवाजा उघडतो. म्हणूनच प्रत्येक माणसाने स्वतःला शिकवायला हवं की हार मानायची नाही. संकट येणारच, अपयश येणारच, अपमान होणारच, पण त्याने थांबायचं नाही. जो थांबतो तो हरतो, जो पुढे जातो तो जिंकतो. विजय म्हणजे केवळ बाह्य यश नाही, विजय म्हणजे स्वतःवरचा विजय आणि स्वतःच्या भीतीवरचा विजय, स्वतःच्या कमतरतेवरचा विजय. आणि जेव्हा हा विजय मिळतो तेव्हा बाहेरचं सगळं आपोआप जिंकता येतं. आणि म्हणून चिकाटीला कधीही कमी लेखू नका. आणि जगातील प्रत्येक महान कार्य चिकाटीमुळेच पूर्ण झाले. एखाद्या शोधकर्त्याने 1000 अपयश स्वीकारले आणि तरीही प्रयत्न सोडला नाही, म्हणून आज जगात विजेचा प्रकाश आहे. एखाद्या योद्धाने 100 पराभव सहन केले आणि तरीही लढा दिला, म्हणून आज आपण स्वतंत्र उपभोगतो. एखाद्या साधकाने लाखो वेळा ध्यानात अपयश अनुभवलं असेल, पण तरीही एकाग्र झाला, म्हणून त्याला सत्याचं दर्शन झालं. म्हणजे चिकाटी हाच खरा चमत्कार आहे. चमत्कार बाहेरून होत नाही, तो आतून घडतो. आणि हा चमत्कार प्रत्येकाला साधता येतो. फक्त अट एवढीच आहे की न थांबता पुढे जात राहणं. थकवा आला तरी चालेल, पण शंका आला तरी चालेल, पण भीती वाटली तरी चालेल, पण पाऊल मागे ठेवू नका. आणि कारण पाऊल मागे घेतलं की प्रवास संपतो, पाऊल पुढे टाकलं की प्रवास सुरू होतो. आणि सुरू असलेला प्रवासच एक दिवस गंतव्यापर्यंत पोहोचवतो. आणि या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला तरी फरक पडत नाही, कारण चिकाटी वेळेच्या पलीकडे जाते. आणि ती आज हरली तरी उद्या जिंकते. ती 100 वेळा हरली तरी 1000व्या वेळी यश आणते. म्हणून स्वतःला आणि नेहमी आठवा की हार ही शेवट नाही, ती फक्त थोडा वेळ थांबणारी सावली आहे. या सावलीला भिवू नका. या सावलीच्या पलीकडचे प्रकाश आहे. आणि प्रकाशाकडे जाण्यासाठी धैर्याची मशाल पेटवावी लागते. आणि ती विझू नये म्हणून चिकाटीचे तेल सतत टाकावे लागते. आणि ही मशाल जळत राहावी तर अंधार कायमचा नाहीसा होतो. आणि तेव्हाच माणसाला उमगते की तो केवळ सामान्य नाही तर दिव्य आहे. या दिव्यतेचं मूळ धैर्य आणि चिकाटी यातच आहे. म्हणून जेव्हा जीवन तुम्हाला डगमगतं तेव्हा स्वतःला आठवा की तुम्ही मजबूत आहात, तुमच्याकडे अपार धैर्य आहे आणि तुमची चिकाटी अमर्याद आहे. तुम्ही सामलात की तोवर कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हाच तुम्ही नक्कीच हरलात असं समजा. आता मित्रांनो, जीवनामध्ये संयम हा असलाच पाहिजे. ज्याच्याकडे संयम आहे तो सर्व काही जीवनात गोष्टी अगदी चांगल्या रीतीने पार पाडू शकतो आणि नक्कीच करू शकतो. म्हणून तुम्ही संयम हा शब्द सहज वाटतो, पण त्यामध्ये अपार सामर्थ्य दडलेलं आहे. कारण ज्याच्या आयुष्यात संयम आहे तो कधीही विचलित होत नाही. संयम म्हणजेच केवळ राग आवरणे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. माणसाला अनेकदा आवेश येतो, कधी अपमान झाला की तो संपवतो, कधी इच्छापूर्ती न झाली की तो खचतो, कधी मोह झाला की तो जातो. पण जो स्वतःवर संयम ठेवतो तो कधीही गुलाम बनत नाही. कारण खरी गुलामी ही बाह्य बेड्यांमध्ये नसते, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण नसण्यात असते. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जग जिंकण्यासाठी वेगळ्या शस्त्राची गरज नसते. संयमामुळे माणूस शांत राहतो आणि ती शांतता त्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. उतावळेपणात घेतलेला निर्णय ही नेहमी नुकसानदायी ठरतो, पण संयमाने घेतलेला निर्णय कधीही चुकीचा पडत नाही. म्हणून संयम हा यशाचा पाया आहे. आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी ज्याने आत्मनियंत्रण साधले त्याला त्याचा परिणाम होत नाही. तो जसा समुद्राच्या तळाशी शांत असतो आणि तसा स्थिर असतो. पृष्ठभागावर किती वादळ असलं तरी तळाशी प्रसन्नता असते. तशी स्थिती संयमी मनुष्याची असते. तो वादळामध्ये प्रसन्न राहतो आणि प्रसन्नता म्हणजेच खरी संपत्ती आहे. ही मिळवण्यासाठी बाहेर धावधाव करण्याची गरज नाही, फक्त स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवायचं आहे. विचार जसे असतील तसे जीवन घडते. म्हणून विचारांवर लक्ष ठेवणं हा आत्मनियंत्रणाचा पहिला टप्पा आहे. विचार सकारात्मक ठेवले तर जीवनात शांती येते, विचार नकारात्मक ठेवले तर जीवनात दुःख वाढते. म्हणून सतत जागरूक राहणं आवश्यक आहे. जागरूकता आली की मनावर ताबा मिळतो, मनावर ताबा मिळाला की इंद्रियांवर ताबा मिळतो आणि इंद्रियांवर ताबा मिळाला की माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. कारण जो आपल्या इच्छांचा गुलाम नाही तोच खरा स्वामी आहे. हा स्वामीपणा बाह्य जगावर नाही तर स्वतःवर आहे. स्वतःवरचं राज्य मिळालं की मग बाहेरचं राज्य आपोआप मिळतं. पण हे साध्य करण्यासाठी संयम ही पहिली गुरुकिल्ली आहे. संयमाचा सराव लहान लहान गोष्टींमध्ये सुरू करावा. अन्न मिळालं नाही तर चिडायचं नाही, कोणी बोललं तरी लगेच प्रत्युत्तर द्यायचं नाही, काही विलंब झाला तर रागवायचं नाही. अशा छोट्या छोट्या प्रसंगात संयम ठेवला तर तो मोठ्या प्रसंगातही कामी येतो. ज्याच्या आयुष्यात संयम नाही तो पाण्यावर तरंगणाऱ्या पाण्यासारखा असतो.
वारा जिथे नेल तिथे जातो, पण ज्याच्याकडे आत्मनियंत्रण आहे तो पर्वतासारखा आढळ असतो. वादळ आली तरी हलत नाही. आणि अशी स्थिरता मिळाल्यावर जीवनात खरे समाधान मिळते. कारण खरे समाधान बाहेर नाही तर आत आहे. आतलं मन शांत झालं की बाहेरचं जग कितीही हल्लं तरी त्याचा परिणाम होत नाही. म्हणून नियंत्रण, आत्मनियंत्रण ही खरी गुलुकिल्ली आहे. आणि यानेच माणसाला खरा विजय मिळतो. हा विजय इतरांवर नाही तर स्वतःवर आहे. आणि जो स्वतःवर जिंकतो त्याला कोणीही हरू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने स्वतःला शिकवायला हवं की संयम हे दुर्बलतेचं लक्षण नाही, ते शक्तीचं मूळ संयम आहे. आणि ते मूळ संयम म्हणजेच पळून जाणं नाही तर ते स्थिर राहणं आहे. आणि संयम म्हणजे दडपण नाही तर ते योग्य क्षणाची वाट पाहणं आहे. संयम म्हणजे भ्याडपणा नाही ते धैर्याचं खरं रूप आहे. कारण संयमाशिवाय धैर्य अर्धवट आहे. आणि संयमाशिवाय ज्ञान अधुरं आहे. संयमाशिवाय सेवा अपूर्ण आहे. म्हणून संयम हा जीवनाचा श्वास आहे आणि आत्मनियंत्रण हा त्याचा स्पंदन आहे. हे मिळवलं की जगण्याचा प्रत्येक क्षण दिव्य बनतो. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्य खचत नाही. उलट त्याचं अस्तित्व इतरांसाठी आधार बनतं आणि त्याचा संयम इतरांना प्रेरणा देतो. त्याचं आत्मनियंत्रण इतरांना स्थैर्य देतं. आणि अशा प्रकारे तो स्वतःपुरता नाही तर संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरत असतो. आता मित्रांनो, सेवा. तर सेवा हा शब्द अनेकदा ऐकला जातो, पण त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर नक्कीच जीवन बदलून जातं. सेवा म्हणजे केवळ धनदान करणे नाही. सेवा म्हणजे इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे. ज्यावेळी कोणी अंधारात हरवलं आणि तेव्हा त्याला मार्ग दाखवणे. म्हणून ज्यावेळी कोणी दुःखाने भारावलं तेव्हा त्याला धीर देणे. ज्यावेळी कोणी भुकेला आहे तेव्हा त्याला अन्न देणे. ज्यावेळी कोणी एकटा आहे तेव्हा त्याला आपुलकी देणे. हीच खरी सेवा आहे. सेवेचा पाया म्हणजे करुणा आहे. करुणा नसली तर सेवा केवळ दिखावा ठरते. पण हृदयातून निघालेली सेवा म्हणजे अमृतासारखी असते. ज्याला मिळाली त्याचं दुःख हलकं होतं आणि ज्याने दिली त्याचं मनही समाधानी होतं. कारण सेवा ही एकतर्फी नसते, ती दोन्हींकडे आनंद पसरवते. म्हणून माणसाने जर खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर त्याने स्वतःच्या सुखापुरता विचार न करता समाजाच्या करुणाला आणि कल्याणाचा विचार करायला हवा. आणि कारण जीवनाचा खरा अर्थ एकट्याने सुख भोगण्यात नाही तर इतरांच्या जीवनात आशा निर्माण करण्यात आहे. ज्यावेळी एखादी आई आपल्या मुलासाठी दिवस रात्र झटते तेव्हा ती सेवा असते. ज्यावेळी एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करतो तेव्हा ती सेवा असते. ज्यावेळी एखादा शेतकरी आपल्या कुटुंबापुरता नाही तर संपूर्ण समाजाला अन्न देतो तेव्हा ती सेवा असते. आणि ज्यावेळी एखादा डॉक्टर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी स्वतःच्या झोपेचा त्याग करतो तेव्हा ती सेवा असते. म्हणजेच सेवा ही प्रत्येक क्षेत्रात आहे, फक्त ती करण्याची दृष्टी असावी लागते. आज समाजात अनेकांना वाटतं की सेवा म्हणजे फक्त पैशाने मदत करणे, पण खरी सेवा पैशाच्या पलीकडे आहे. एखाद्याला वेळ देणं ही सेवा आहे. एखाद्याचं ऐकून घेणं ही सेवा आहे. एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं ही सेवा आहे. अशा छोट्या सेवेमुळेच मोठा बदल घडतो. आणि या बदलाचं मूळ म्हणजेच करुणा आहे. करुणा नसली तर माणूस स्वार्थी होतो. स्वार्थी झाला की त्याचं जग फक्त त्याच्या पुरताच मर्यादित राहतं. पण करुणा आली की त्याचं जग व्यापक होतं. त्याचं हृदय इतरांसाठी धडधडू लागतं. अशा वेळी त्याचं प्रत्येक पाऊल सेवा घडवतं आणि ही सेवा त्याला खरं समाधान देते. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा आनंद क्षणिक असतो, पण जेव्हा आपण इतरांसाठी जगतो तेव्हा आनंद शाश्वत होतो. आणि सेवा करणे म्हणजेच फक्त इतरांसाठी देणं नाही तर स्वतःचंही शुद्धीकरण करणे आहे. कारण सेवा केल्याने अहंकार वितळतो, लोभ कमी होतो, मत्सर नाहीसा होतो आणि मनात केवळ प्रेम उरतं. हे प्रेमच मनुष्याला दिव्यता दाखवतं. अशा सेवेचं सामर्थ्य अमर्याद आहे. आणि एक छोटीशी सेवा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. जसा एक थेंब पाणी तहान भागवतो तसा एक हसरा चेहरा एखाद्याचं दुःख हलकं करतो. म्हणून सेवेचं महत्त्व कमी लेखू नका. तीच खरी साधना आहे, तीच खरा धर्म आहे आणि तीच खरा मार्ग आहे. कारण सेवेच्या मार्गाने चालणारा कधीच हरत नाही. त्याचं जीवन इतरांसाठी दीपस्तंभ बनतं आणि त्याचा प्रत्येक श्वास करुणेचं गीत गातो आणि त्याच्या अस्तित्वामुळे समाजात नवा प्रकाश पसरतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःला विचारावं की मी फक्त स्वतःसाठी जगतोय की इतरांसाठी काही करतोय. आणि जर उत्तर पहिलं असेल तर जीवन अद्याप आहे. आणि पण जर उत्तर दुसरं असेल तर जीवनाने खरी दिशा मिळवली आहे. म्हणून सेवा आणि करुणा या दोन गोष्टी आयुष्यात आणा. त्या आल्या की जगणं बदलतं, समाधान फुलतं आणि आत्मा प्रसन्न होतो आणि सर्व काही अगदी शांत होऊन जातं आणि चांगलं होऊन जातं. जीवन तुमचं अगदी अनमोल आहे आणि ते जपून वापरा. आणि कोणाचाही वेळ हा वाया घालू नका आणि तुमचाही वेळ वाईट गोष्टींवर वाया घालू नका. वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की पुन्हा परत येत नाही. म्हणून जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती पैसा नाही, सत्ता नाही, मान सन्मान नाही तर वेळ आहे. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळवता येतो, मान सन्मान गेला तर परत मिळवता येतो, पण वेळ गेली की ती परत येत नाही. म्हणूनच वेळेचं महत्त्व ओळखणारा माणूस हा कधीही अपयशी ठरत नाही.
पण जो वेळ वाया घालवतो तो कितीही बुद्धिमान असला तरी शेवटी रिकाम्या हाताने राहतो. जगातील प्रत्येक महान कार्य वेळेच्या योग्य वापरामुळेच घडले आहे आणि ज्यांनी प्रत्येक क्षणाचं मूल्य समजलं त्यांनी इतिहास घडवलाय. कारण वेळेची किंमत ओळखली की माणूस आयुष्य शिस्तबद्ध करतो. शिस्त नसलेल्या जीवनात काहीही साध्य होत नाही. जसा सैनिक रणांगणात शिस्त पाळतो तसा प्रत्येकाने आयुष्यात शिस्त पाळायला हवी. शिस्त म्हणजे बंधन नाही, शिस्त म्हणजे स्वतःच्या जीवनाला दिशा देणं आहे. आणि कारण दिशेशिवाय चाललेलं जीवन वाऱ्याने उडणाऱ्या पाण्यासारखं असतं. ते कुठेही जाऊ शकतं पण गंतव्याला पोहोचत नाही. पण शिस्तबद्ध जीवन नदीसारखं असतं, जरी ती वळण घेत चालली तरी शेवटी समुद्राला मिळते. म्हणजेच शिस्त ही गंतव्यापर्यंत नेणारी ताकद आहे. शिस्त शिकण्यासाठी सर्वप्रथम वेळेचं नियोजन करायला हवं. कारण नियोजनाशिवाय जीवन हे गोंधळलेलं असतं. नियोजन केलं की माणूस प्रत्येक क्षणाचा उपयोग करतो आणि प्रत्येक दिवसाचं लक्ष ठरवतो आणि त्या लक्ष्याकडे सातत्याने चालतो. सातत्य हाच शिस्तीचा दुसरा भाग आहे. कारण 1-2 दिवस प्रयत्न करणं सोपं असतं पण सतत प्रयत्न करणं कठीण असतं. सातत्य म्हणजे दिवसेंदिवस प्रगतीकडे जाणं. अगदी थोडं थोडं का होईना आपण थांबू नये. जेव्हा सातत्य येतं तेव्हा मोठं लक्ष लहान वाटू लागतं. कारण सातत्यानेच पर्वत कापले जातात आणि सातत्यानेच वाळवंट ओलांडलं जातं आणि सातत्यानेच माणूस महानतेच्या शिखरावर पोहोचतो. या प्रवासात वेळेची काटेकोरता आणि शिस्तबद्धता हे 2 आधारस्तंभ आहेत. वेळेचा योग्य उपयोग करणं म्हणजे जीवनाचं खरे मूल्य जाणणं. कारण वेळ म्हणजे जीवन आणि वेळ वाया घालवणं म्हणजे जीवन वाया घालवणं. म्हणून प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं की मी वेळेचा उपयोग करतोय की वेळ वाया घालवतोय. जर उत्तर दुसरं असेल तर आयुष्याचं दिशाहीन होणं नक्की आहे. पण जर उत्तर पहिलं असेल तर यश मिळणं अपरिहार्य आहे. वेळेचा अपव्यय करणं म्हणजे भविष्यातील संधी गमावणं आहे. कारण संधी नेहमी वेळेवर अवलंबून असते. योग्य वेळी योग्य पाऊल टाकलं तर यश मिळतं, पण योग्य वेळी हातातून निसटली तर संधी संपते. म्हणूनच वेळेला पकडणं, तिचा योग्य वापर करणं आणि तिचं नियोजन करणं हे यशाचं खरे रहस्य आहे. शिस्तबद्ध जीवनात अनेकांना वाटतं की आनंद हरवतो, पण प्रत्यक्षात उलट आहे. शिस्तीमुळे खरा आनंद मिळतो. कारण शिस्त नसलेल्या जीवनात अस्थिरता असते आणि अस्थिरतेतून असमाधान निर्माण होतं. असमाधानातून दुःख येतं, पण शिस्तीमुळे स्थिरता येते. स्थिरतेतून समाधान निर्माण होतं आणि समाधानातून खरा आनंद मिळतो. म्हणून शिस्त पाळणं म्हणजे स्वतःला बंधनात टाकणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे. कारण शिस्त आल्यावर मनाची भटकंती थांबते, वेळेचा अपव्यय थांबतो आणि प्रत्येक क्षण उपयोगी लागतो. जो क्षण उपयोगी लागतो तो आयुष्याचा पाया मजबूत करतो आणि या पायावर उभारलेलं जीवन अढळ होतं. कोणत्याही वादळाला न डगमगता उभं राहतं. म्हणून वेळ आणि शिस्त या दोन्ही गोष्टी प्रत्येकाने आयुष्याचं गाभा बनवायला हव्यात. आणि ज्यांनी या 2 गोष्टींना आपल्या जीवनाचा आधार बनवलं त्यांनी जग जिंकलं. त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली आणि त्यांनी समाजाला प्रेरणा दिली आणि त्यांनीच स्वतःच्या जीवनाचा खरा आनंद अनुभवलं. म्हणून स्वतःला शिकवा की वेळ हीच खरी संपत्ती आहे आणि शिस्त ही तिचं रक्षण करणारे कवच आहे. आणि या कवचाशिवाय संपत्ती वाया जाते, पण हे कवच असेल तर संपत्ती वाढत जाते. वेळेचं महत्त्व समजलं की प्रत्येक क्षण सोन्यासारखा वाटतो आणि शिस्त अंगी बांधली की हे सोनं उपयोगी रक्त बनतं. आणि या 2 गोष्टींवर आयुष्याचं संपूर्ण यश अवलंबून आहे. म्हणून वेळ वाया घालवू नका, शिस्त सोडू नका आणि या 2 आधारांवर तुमचं जीवन महान तुम्ही नक्कीच बनवू शकता. म्हणून दुसरी गोष्ट आहे सहनशीलता. ही अशी गुणवैशिष्ट्य आहे जी माणसाला अपार सामर्थ्य देते, पण ती साधणं सोपं नसतं. कारण माणसाचं मन सहज दुखावतं. एखादं कठोर वाक्य ऐकलं की तो भडकतो. एखादी अन्यायाची घटना घडली की तो चिडतो. एखादं नुकसान झालं की तो रागवतो. पण ज्याने सहनशीलतेची कला शिकली तो या सगळ्यांवर सहज मात करतो. कारण सहनशीलता म्हणजेच कमजोरी नाही, सहनशीलता म्हणजे जास्त ताकद असणं. कारण ज्याला सहन करता येतं तोच खरा बलवान असतो. जगातल्या मोठमोठ्या पर्वतांना वादळ झेलता आली म्हणून ते अजूनही उभे आहेत. महासागराने हजारो नद्या अंगीकारल्या म्हणून तो अजूनही विशाल आहे. म्हणून तसंच माणसाने सहनशीलता अंगीकारली तर तो महान बनतो. सहनशीलतेचा पहिला परिणाम म्हणजे शांतता आहे आणि ती शांतता माणसाला योग्य कृती करायला मदत करते. तो उतावळा असतो, तो चुका करतो, पण जो सहनशील असतो तो योग्य निर्णय घेतो. त्यामुळे त्याचं जीवन स्थिर होतं आणि स्थिर जीवनच प्रगतीचा पाया असतो. सहनशीलता शिकवते की प्रत्येक गोष्ट लगेच मिळेल असं नसतं. वेळ द्यावा लागतो, कष्ट द्यावे लागतात, प्रतीक्षा करावी लागते. ही प्रतीक्षा म्हणजे सहनशीलतेचा कसोटीचा क्षण आहे आणि जो या कसोटीतून पार होतो तोच यश पाहतो. बाकीचे मध्येच थांबतात. आणि सहनशीलता म्हणजे सातत्याने वाट पाहण्याची आणि प्रयत्न करत राहण्याची ताकद आहे. आणि जेव्हा जीवनात येतं तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. पण सहनशीलतेसोबतच क्षमेचं महत्त्वही तितकंच आहे. कारण राग धरून ठेवलं की मन जळत राहतं. द्वेष मनात पोखरतो, पण क्षमा दिली की मन हलकं होतं. द्वेष नाहीसा होतो आणि प्रेम फुलतं.
क्षमा देणं म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नव्हे तर स्वतःला मुक्त करणं आहे. कारण दुसऱ्यावर राग धरून ठेवलं की त्याचा त्रास स्वतःलाच होतो, पण क्षमा दिली की मन शांती अनुभवतं आणि शांती म्हणजेच खऱ्या आनंदाचा पाया आहे. म्हणून क्षमा ही केवळ दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी आवश्यक आहे. इतिहासात पाहिलं तर ज्यांनी क्षमा दिली त्यांचीच महानता ओळखली गेली. ज्यांनी क्षमा केली त्यांनीच समाजाला नवीन दिशा दिली. कारण क्षमेने माणूस आपला अहंकार मोडतो, द्वेषाचा भिंत तोडतो आणि प्रेमाचा पूल बांधतो. हा पूल बांधला की समाजात एकता निर्माण होते आणि वैर मिटतं आणि शांतता पसरते. म्हणून क्षमा ही केवळ वैयक्तिक जीवनासाठी नाही तर सामाजिक जीवनासाठी आवश्यक आहे. सहनशीलता आणि क्षमा या दोन गोष्टी मिळाल्या की माणसाचं आयुष्य दिव्य होतं. कारण सहनशीलता त्याला संकटात टिकवते आणि क्षमा त्याला मनाने हलकं ठेवते. या दोन गुणांमुळेच माणूस खरा आनंद अनुभवतो, त्याचा चेहरा तेजस्वी होतो आणि त्याच्या वागण्यात सौंदर्य येतं आणि त्याच्या अस्तित्वाने इतरांना प्रेरणा मिळते. म्हणूनच म्हणतात की सहनशीलता म्हणजे शक्ती आणि क्षमा म्हणजे सौंदर्य आहे. हे दोन गुण अंगीकारले की जीवन खरंच परिपूर्ण होत असतं. म्हणून स्वतःला शिकवा की रागावू नका, उतावळे होऊ नका, मनात द्वेष धरू नका. सहनशीलतेने जगाकडे पहा आणि क्षमाशीलतेने वागा. मग बघा कसं तुमचं जीवन आनंदाने भरून जातं आणि तुमचं अस्तित्व समाजासाठी प्रकाश किरण बनतं. म्हणून स्वावलंबन म्हणजेच स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःच्या सामर्थ्यावर जगणं, दुसऱ्यांच्या आधाराने नाही तर स्वतःच्या कष्टाने जीवन उभारणं. आणि ज्याने स्वावलंबन आत्मसात केलं तो कधीही डगमगत नाही, कारण त्याला माहिती असतं की त्याचं भविष्य दुसऱ्याच्या कृपेवर अवलंबून नाही तर त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांवर उभा आहे. स्वावलंबन माणसाला स्वाभिमान देतं, कारण जेव्हा तो स्वतःच्या घामाने काही मिळवतो तेव्हा त्याचं समाधान अपार असतं. परिश्रम हे स्वावलंबनाचं मूळ आहे आणि परिश्रमाशिवाय स्वावलंबन शक्यच नाही. कारण प्रयत्न न करता कोणीही यश मिळवत नाही. आज जो मोठा दिसतो तोही काल मेहनतीने छोट्या पायऱ्या चढत वर आलाय. परिश्रम म्हणजेच केवळ शारीरिक कष्ट नाहीत तर मानसिक चिकाटी, सातत्य आणि जिद्दही आहे. जेव्हा शेतकरी उन्हातान्हात घाम गाळतो तेव्हा त्याच्या परिश्रमामुळे अन्नधान्य तयार होतं. जेव्हा कारागीर दिवस रात्र घासाघीस करतो तेव्हा त्याच्या परिश्रमामुळे कला जिवंत राहते. जेव्हा विद्यार्थी रात्रभर अभ्यास करतो तेव्हा त्याच्या परिश्रमामुळे ज्ञान मिळतं. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात परिश्रम हा पाया आहे. परिश्रमाशिवाय स्वप्न फक्त कल्पना राहतात, पण परिश्रमानेच ती वास्तवात उतरतात. स्वावलंबन शिकण्यासाठी माणसाने सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. कारण जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण इतरांना आधाराला चिकटतो आणि पण जेव्हा आपण स्वतःला सक्षम मानतो तेव्हा आपण स्वतःचं आयुष्य स्वतः उभं करतो. म्हणून स्वावलंबन ही केवळ आर्थिक गोष्ट नाही तर मानसिक वृत्ती आहे. स्वतःवरचा विश्वास हीच त्याची सुरुवात आहे. ज्याला स्वतःवर विश्वास नाही तो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो आणि जो अवलंबून राहतो तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून स्वतःवरचा विश्वास आणि अखंड परिश्रम या दोन गोष्टी एकत्र आल्या की स्वावलंबन तयार होतं. परिश्रमाचा मार्ग नेहमी कठीण असतो पण तो खरा असतो आणि कारण सोप्या मार्गाने गेलेले लोक क्षणिक यश मिळवतात पण टिकाऊ शकत नाही आणि कठीण परिश्रमातून आलेले यश मात्र भक्कम असतं आणि ते कोणीही हिरावू शकत नाही, कारण ते घामाने सिंचित झालेलं असतं. म्हणून माणसाने कष्ट एवढे करावे की शेवटी देवही म्हटला पाहिजे की बाबा हे तुझंच आहे, तू घे. आणि माणसाने नेहमी लक्षात ठेवावं की इतरांची मदत घेणं चुकीचं नाही पण मदतीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. आणि कारण मदत ही तात्पुरता असते पण स्वावलंबन कायमस्वरूपी असतं. स्वावलंबन सौंदर्य असं आहे की ते माणसाला खऱ्या आत्मसन्मानाने जगायला शिकवतं आणि ते कोणत्याही परिस्थितीत त्याचा कणा मोडत नाही, कारण त्याला माहिती असतं की त्याचं अस्तित्व त्याच्या स्वतःच्या कष्टावर उभं आहे. म्हणूनच स्वावलंबन ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला भक्कम बनवत असते आणि ती माणसाला जीवनात पुढे घेऊन जात असते. म्हणून परिश्रम आणि स्वावलंबन या दोन गोष्टी अंगीकारल्याशिवाय जीवन महान होऊ शकत नाही. परिश्रमाची भीती बाळगू नका, कारण परिश्रमच तुम्हाला घडवतात, परिश्रम तुम्हाला मजबूत करतात, परिश्रम तुम्हाला खऱ्या यशाकडे नेतात. जगातील प्रत्येक महान माणूस हा परिश्रमी होता. कोणीही सुख सोयींच्या कुशीत बसून महान झालेला नाही. त्यांनी रक्त घाम गाळला, त्यांनी हजारो अडचणी पेलल्या आणि त्यांनी अपमान सहन केला, पण तरी परिश्रम सोडले नाहीत. म्हणून ते आज इतिहासात अजरामर झाले. या इतिहासाने आपल्याला शिकवलंय की परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही. म्हणून जर जीवनात खऱ्या यशाची इच्छा असेल तर स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारा. परिश्रमाला आलिंगन द्या, कष्टाची भीती नका बाळगू, कारण हेच कष्ट उद्याचं स्वप्न साकार करतात आणि जेव्हा स्वप्न वास्तवात बदलतात तेव्हा त्या आनंदाची गोडी जगात दुसरी कुठेच नाही. म्हणून स्वतःला नेहमी आठवा की तुम्ही सक्षम आहात, तुम्ही परिश्रमी आहात आणि तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. आणि या विश्वासाने, या जिद्दीने आणि या प्रयत्नांनी तुमचं जीवन महान होईल आणि तुम्ही दिव्यतेकडे जाल आणि तुम्हाला सगळं काही जे मिळेल ते सर्व काही स्वामींच्या कृपेने मिळेल. म्हणून स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच
बरसत राहील आणि अशीच स्वामी तुमच्यावर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत राहतील. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. जीवन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. तिथं प्रत्येक दिवस एक नवा प्रयोग आहे, प्रत्येक क्षण नवी चाचणी आहे, प्रत्येक अनुभव एक नवं उत्तर आहे. माणूस जर चाचण्यांना घाबरला तर तो कधीच मोठा शोध लावू शकत नाही. तसंच जीवनातल्या परीक्षा टाळल्या तर तुम्ही कधीच खरं सामर्थ्य जाणू शकत नाही. म्हणून संकट आली की त्यांना शत्रू म्हणून न पाहता प्रत्येक प्रयोग म्हणून पहा, कारण त्यातूनच नवे मार्ग उघडतात. आणि माणसाला कधी वाटतं की मी खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही, पण खरं म्हणजे प्रत्येक प्रयत्न हा तुमच्या भविष्याची वीट असते. एका दिवसात भिंत उभी राहत नाही, वीट वीट रचल्यावरच ती भिंत तयार होते. तसंच तुमच्या प्रयत्नांनी यशाची भिंत उभी राहते. म्हणूनच एक एक प्रयत्न महत्वाचा आहे. अपयश आलं की हे तुमचं मन खचवतं, पण अपयश म्हणजेच तुम्ही अपुरे आहात असा पुरावा याचा नाही, तर अपयश म्हणजे अजून एक मार्ग शिल्लक आहे हे दाखवणारा दीप आहे. म्हणून अपयश आलं की त्याला नकारात्मक न पाहता मार्गदर्शक माना, आणि कारण अपयशाने शिकवलेले धडेच तुम्हाला यशाकडे नेतात. भीती ही तुमच्यातल्या आत्मविश्वासाची चाचणी आहे. ती सांगते तू नाही करू शकत, पण धैर्य सांगतं की फक्त एकदा प्रयत्न करून बघ. म्हणून नेहमी धैर्याचा आवाज आला ऐका, भीतीवर मात करा, कारण भीती ही खरी नसते, ती फक्त मनाचा भ्रम असते. जसा अंधारात सावली भयानक वाटते पण दिवा लावल्यानंतर ती नाहीशी होते, तसंच भीती असते. आत्मविश्वासाचा दिवा लावा आणि ती नाहीशी होईल. आणि श्रद्धा हीच तुमचं खरं शस्त्र आहे. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आणि स्वतःवर विश्वास. श्रद्धा असेल तर कितीही मोठं वादळ आलं तरी तुम्ही अडळ राहता आणि श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. म्हणून तुम्ही जीवनामध्ये कधी हार मानू नका आणि कष्ट सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही कष्ट सोडाल त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे हारलेले असाल आणि ते तुम्हाला नक्कीच सहन होणार नाही. त्यामुळे कष्टाने वर चला आणि प्रत्येक पाऊल हे नक्कीच ध्यान देऊन आणि लक्ष देऊन ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. तुम्हाला एक दिवशी विजय हा नक्कीच मिळेल आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी असणारच आहे. म्हणून स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि नवीन स्वामी संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.